कि मेरा दोस्त है। कौन से वाले अंकल? हाँ, तो आपने को कोई बुला रहा है भाई। ही पब्लिकचे गजब रिॲक्शन येत आहेत। जो कोणी जातोय तर आपल्याला बघत आहे, नोटीस करत आहे। मित्रांनो, आता जे खूप मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत। मला काही दिसत असेल तर माझ्या मागे काहीतरी आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी आताच निघालो आहे, नाईट शिफ्ट करून आलो आहे। खूप थकलेलो आहे आणि आता रूमवर जातो आहे। रूमवर गेल्यानंतर मी थोडासा आराम करणार आहे 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा शेवटचा पेपर आहे आणि त्या पेपरसाठी मी आज जाणार आहे पनवेलला। तर रूमवर जातो, थोडासा आराम करून फ्रेश होतो। फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता। जातो मी सध्या रूमवर आराम करून आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने। तो भेटूया व्हिडिओमध्ये, कुठे जाऊ नका, बघत राहा। आपण आज जाणार आहेत पनवेलला। A few moments later. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर जसं की मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की माझा शेवटचा पेपर आहे आज। तर मी निघालो आहे, सकाळी 9:30 वाजलेले आहेत आणि 10:15ची आपली ट्रेन आहे। पालघर स्टेशनवरून लोकल पकडणार आहेत आपण। तर आजच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात मी निघालो आहे पालघरवरून पनवेलसाठी। कॉलेजच्या निमित्ताने एक व्लॉग शूट करायचं ट्राय करणार आहे आज। तर बघत राहा व्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे आज तुमच्या सर्वांसोबत। आज माझ्यासोबत तुम्हाला पनवेल दाखवून आणतो। तर मी निघालो आहे सध्या चालत मला इथून स्टेशनला पोचायला मला 10 मिनटं लागतील। 10 मिनिटात मी स्टेशनला पोचेन। त्याच्यानंतर आपण तिथे लोकलची वाट बघणार आहेत आणि त्याच्यानंतर कॉलेजसाठी निघणार आहेत। मेन रोडवरती आलेलो आहे। जर 4 वाजतापासून तुम्हाला जर स्टेशनला जायचं असेल तर रिक्षाने 10 रुपये घेतात। आपण जर कधी स्टेशनवरनं 4 रस्त्यावरती यायचं असेल आणि जर तुम्ही रिक्षावाल्याला विचारलं की किती भाडं आहे तर ते तुम्हाला जास्तच सांगतील। त्याच्यामुळे कधी आले पालघरला आले आणि जर तुम्हाला स्टेशनपासून 4 रस्त्यापर्यंत जर रिक्षा पकडून यायची असेल तर डायरेक्ट रिक्षामध्ये बसा आणि त्याला डायरेक्ट 10 रुपये भाडं काढून द्या। माझ्यासोबत पहिल्यांदा असं झालेलं आहे। जेव्हा मी पहिल्यांदा आलेलो तेव्हा मी विचारलं मला भाडं किती होईल असं। माझ्याकडे त्याने 20 रुपये घेतले। मला माहिती नव्हतं, मी देऊन टाकले 20 रुपये। नंतर समजलं की 10 रुपये भाडं असतं। तर मित्रांनो, पण केलं आहे फ्रंट कॅमेरा चालू आणि इकडनं बरेच लोक जात आहेत। मी इयरफोन लावलेले आहेत त्याच्यामुळे माहिती नाही मला माईकची क्वालिटी कशी येईल। आय होप चांगली येईल माईकची क्वालिटी। पालघरचं बस डेपो, बस स्टँड इथे पालघरचं आहे। आता तुम्हाला मी दाखवतो पालघरचं बस स्टँड पण। ही पब्लिकचे गजब रिॲक्शन येत आहेत। जो कोणी जातोय तर आपल्याला बघत आहे, नोटीस करत आहे। तो इम्प्रेशन तो पड रहा है वैसे। बघू, अजून तर आपल्याला खूप लांब जायचं आहे, पनवेलपर्यंत जायचं आहे। तर बघू अजून काय काय एक्सपिरियन्स करायला भेटते। ब्लॉगमध्ये पाहत राहा, कुठेही जाऊ नका। पालघर स्टेशनला आलेलो आहेत आपण
आणि खूपच हीटचा खूप प्रॉब्लेम होतो. मला 2 वेळा मोबाईल बंद झाला. एमर्जन्सीमध्ये येऊन गेला माझा मोबाईल डायरेक्ट हीटमुळे. मोबाईलचे पण खराब दिवस चालू आहेत. 32 डिग्री सेल्सिअस पालघरमध्ये सध्या तापमान आहे. पालघर स्टेशन तिकीटसाठी खूप गर्दी आहे. ATM मशीनवरती तिकीट काढणार आपण आता. हे ATM मशीन आहे. कोणाला माहिती नसेल तर बघून घ्या. ATM मशीनवरती मराठीत आहे. आता वाजले 10. अजून 45 मिनिट्स रिमेनिंग आहेत ट्रेन येण्यासाठी. 45 मिनिट अजून आहेत ट्रेनसाठी. इथून आपण जाणार आहेत विरारवरनं वसई, वसईवरनं दिवा आणि नाही सॉरी वसईवरनं 12:10ची डायरेक्ट ट्रेन आहे आपला पनवेल. प्रॉपर पनवेलमध्ये नाही, आपण तळोजा स्टेशनमध्ये उतरणार आहेत. पनवेलपासून आय थिंक 3 स्टेशन मागे नाही 3 नाही 2 स्टेशन. आयफोनचा स्टोरेज खूप जास्त भरलेला आहे. मला स्टोरेज खाली करावं लागेल. ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी स्टोरेज खाली करणार आहे. थोडासा केले 2-3 व्हिडिओ डिलीट केले. बरेचसे 2, 3, 4, 5 केले व्हिडिओ डिलीट. आणि मला काही दिसत असेल तर माझ्या मागे काहीतरी आहे. ज्याला कोणाला दिसलं त्याची नजर बहुत तेज हो रहा है. इकडे कपल्स पण असतात त्या स्टेशनला. कधी 1-2 असतात. तर कसा चालला आहे आतापर्यंतचा व्लॉग. मागच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल आपल्या व्लॉगचा तर चॅनलवरती टाकलेला आहे. आय बटनमध्ये तुम्हाला परत एकदा आय बटनमध्ये जाऊन चेक करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि तुमचा एक लाईक मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप इन्स्पायर करतो. तर असेच नवीन ब्लॉग अजून येत राहणार आहेत. हा आपला दुसराच ब्लॉग आहे. आताच आपल्या ब्लॉगिंग जर्नीची आता सुरुवात झालेली आहे. तर मला वाटतं ट्रेन लागलेली आहे. कधीपासून ट्रेन थांबलेली आहे. आय थिंक डायरेक्ट पुढे जातो म्हणजे जेणेकरून मला परत तिथून दुसरी ट्रेन पकडायला लागेल वसईला जाण्यासाठी. मागे बसल्यानंतर मागे मग परत पुढे धावत जावं लागते. आणि वसईला थांबल्यानंतर एवढी गर्दी असते ना की लवकर जाता येत नाही. त्याच्यामुळे तुमची ट्रेन सुटण्याची दाट शक्यता असते. तर तुम्ही पण कधी जर गेले तर असं वसईला उतरून आणि लगेच दुसरी ट्रेन पकडायची असेल तर डहाणूवरून जरी निघाले तर पुढच्या साईडला बसायचं ट्राय करा. जेणेकरून तुम्ही उतरल्या लगेच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. जर मागे बसले तर चालत जायला पुढे जाता तुम्हाला गर्दीमध्ये तुमची दुसरी ट्रेन सुटू शकते. अच्छा हमको सिखा रिया है. A few moments later. असं वाटतं मागे बसायला पाहिजे होतं. जाऊ ट्रेन नाही पकडतो, दुसरी ट्रेन पकडतो. त्याच्यामध्ये खूप जास्त गर्दी आहे. मागे गर्दी कमी होती ते सोडून इकडे आलो. इकडे अजून जास्त गर्दी उभं. चला एक ट्रेन तर गेलेली आहे. दुसऱ्या ट्रेनची वाट बघू आपण. पहिल्या ट्रेनला खूप जास्त गर्दी होती, जास्त वेळ थांबली. त्याच्यामुळे लोक जाऊन त्याच ट्रेनमध्ये जाऊन बसले. A few moments later. ट्रेन आलेली आहे आणि आता आपण त्याच ट्रेनने विरारपर्यंत जाणार आहे. ट्रेनमध्ये गर्दी आहे थोडीशी आणि पालघरला